अर्ध्या रात्रीची वेळ होती. प्रभुनाथ आपल्या घोड्यावर स्वार होऊन निर्जन कब्रस्तानाकडे जात होते. थोड्या वेळानंतर प्रभुनाथ कब्रस्तानात साधना करत असलेल्या एका सिद्ध मांत्रिकासमोर हात जोडून बसले होते. प्रभुनाथचं म्हणणं ऐकून मांत्रिक त्यांना या विधीचे दुष्परिणाम समजावू लागतो. काळजीपूर्वक विचार करा महाराज. एकदा का मी हा मंत्र सोडला तर इच्छा असूनही ह्याला परत नाही घेता येणार. काळजीपूर्वकच विचार केलाय. आता भले काहीही होऊ दे, हे सिंहासन मी घेणार म्हणजे घेणार. इतिहास पुरावा आहे की घर असो की मोठ्यात मोठे साम्राज्य, बर्बादी घरातूनच सुरू होते. अशीच कथा आहे रिसालगडची. रिसालगडवर महाराज अग्रसेन राज्य करायचे. महाराज अग्रसेन यांना 2 पुत्र होते. राज्यशास्त्रानुसार महाराज अग्रसेन यांच्या मोठ्या पुत्राला हे राज्य दिलं गेलं आणि छोट्या प्रभुनाथला महामंत्रीची जबाबदारी दिली गेली. राजधर्म हाच आहे की मोठ्या पुत्रालाच सिंहासन मिळालं पाहिजे. पण हा नियम धाकटा पुत्र प्रभुनाथ याला मंजूर नव्हता. तो प्रत्येक परीने स्वतःला सोमनाथ पेक्षा श्रेष्ठ मानायचा. पित्यासमोर भावाच्या विरुद्ध गेला असता तर तो देशद्रोही ठरला असता. म्हणून त्याने सिंहासनापर्यंत पोहोचण्यासाठी दुसरा मार्ग अवलंबला. प्रभुनाथने मांत्रिकाच्या मदतीने एक कापडाची बाहुली बनवली आणि तंत्रमंत्राच्या मदतीने त्याला अभिमंत्रित करून लपून छपून मोठा भाऊ सोमनाथच्या खोलीत लपवली. सगळ्यांच्या नजरा वाचवून तो दररोज त्या बाहुलीच्या शरीरात एक टाचणी टोचायचा. जाणाऱ्या प्रत्येक दिवसानुसार बाहुलीमध्ये वाढणाऱ्या टाचण्यांप्रमाणेच सोमनाथचे प्राणही सुकत चालले होते. सोमनाथ एक वेळेस अंथरुणावर पडला, तो पुन्हा उठूच शकला नाही. या करणीमुळे काही दिवसांमध्येच रक्ताच्या उलट्या करून सोमनाथचा मृत्यू झाला. मोठ्या भावाच्या मृत्यूनंतर प्रभूला पूर्ण विश्वास होता की त्याचे वडील त्यालाच सिंहासन सोपवतील. परंतु या उलट त्याच्या वडिलांनी सोमनाथच्या 17 वर्षांच्या मुलाला वीरसिंगला राज्याचा नवीन उत्तराधिकारी बनवलं. आता तर प्रभुनाथच्या रागाला सीमाच उरली नाही. पुन्हा एकदा अमावस्येच्या काळ्या अपशकुनी रात्री तो गुप्त मार्गाने कब्रस्थानात पोहोचला. सिंहासनाला आहुती लागते तारानाथ, आणि आता पुढच्या आहुतीची वेळ आलेली आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे महाराज, पण वीरसिंग 17 वर्षाचा लहान मुलगा आहे. माझ्या तंत्रशास्त्रानुसार मी लहान मुलावर ही विद्या प्रयोग करू शकत नाही. लक्षात ठेव तारानाथ, तूच महाराज सोमनाथना मारलेस. या अपराधाची शिक्षा माहिती आहे ना? माझ्याशी वाद घालण्याची हिम्मत करू नकोस. चामडी सोलून चौकामध्ये लटकवलं जाईल तुला. म्हणून जेवढं सांगितलं जातं तेवढंच कर. प्रभुनाथचं बोलणं ऐकून मांत्रिक खूप घाबरतो आणि प्रभुनाथच्या सांगण्यानुसार वीरसिंगवर तंत्राचा प्रयोग करतो. या वेळचं तंत्र एवढं बलशाली होतं की वीरसिंग 7 दिवसांच्या आतच देवाघरी पोहोचला. आता राज्याकडे प्रभुनाथ शिवाय दुसरा कोणताच उत्तराधिकारी उरला नव्हता. वीरसिंगच्या मृत्यूच्या 10 दिवसांनंतर प्रभुनाथचा राज्याभिषेक झाला. प्रभुनाथचं स्वप्न आता पूर्ण झालं होतं. पण ज्या सिंहासनासाठी त्याने आपल्या भावाला आणि मुलासारख्या पुतण्याला संपवलं होतं त्यावर तो जास्त दिवस बसू शकला नाही. राजमहालात झालेल्या 2 तरुण लोकांच्या मृत्यूनंतर राजमहालात अपशकुनी वातावरण पसरलं होतं. सगळीकडे आजार, दुःख आणि मृत्यूच दिसत होता. इथवर की राजमहालात सुद्धा एकही असं झाड उरलं नव्हतं जे हिरवंगार होतं. रातोरात राजमहाल जणू कब्रस्तानासारखाच अपशकुनी वाटू लागला. एक एक करून प्रभुनाथच्या 2 मुलांचा रहस्यात्मक पद्धतीने मृत्यू झाला. हे बघ रुक्मिणी, मी माझी दोन्ही मुलं हरवली आहेत. आता मला तुला आणि माझ्या लहान मुलाला नाही हरवायचंय. तू आजच धाकट्या राजकुमाराला घेऊन आपल्या माहेरी निघून जा. या राजमहालात काही ना काही गडबड नक्कीच आहे. मला वाटतं माझ्या कर्मांचा हिशोब देव ह्याच जन्मात करणार आहे. तुम्ही माझ्याबरोबर का नाही चालत आहात? सोडा हे सत्तेचा लालच. आपण हे सगळं सोडून कुठेतरी लांब जाऊयात. मेहनत मजदुरी करून आपण आपलं आयुष्य घालवूयात. तुम्ही चला इथून. मी हा राजमहाल सोडून कुठेच जाऊ शकत नाही रुक्मिणी. तू जा. मी काहीतरी उपाय करतो जेणेकरून हे सगळं थांबावं. प्रभुनाथच्या सांगण्यावरून रुक्मिणी आपल्या लहान मुलाला बद्रीनाथला घेऊन आपल्या माहेरी निघून आली होती.
इकडे प्रभुनाथ पुन्हा एकदा मदत मागण्यासाठी मांत्रिकाकडे पोहोचतो आणि त्याला सर्व हकीकत सांगतो. मांत्रिक एका भांड्यात पाणी भरून त्यात कुंकू घालून काही मंत्र बोलतो. अचानकच तांत्रिक आपले डोळे उघडतो आणि पाण्याकडे बघायला लागतो. पाण्यामध्ये त्याला सोमनाथचा मुलगा वीरसिंगचा चेहरा दिसायला लागतो. मी तुम्हाला सूचित केलं होतं, त्या बालकावर तंत्र प्रयोग करू नका. तो कुठेच गेलेला नाही, अजूनही तुमच्या राजमहालातच आहे. एका रागावलेल्या प्रेताची शक्ती तुम्हाला माहिती नाहीये. तो तुमच्या राजमहालाला मुर्दाघर बनवून टाकेल. माझं एक शेवटचं काम कर. काहीही करून वीरसिंगच्या आत्म्यापासून राजमहालाला मुक्ती दे. मी तुला हवं तितकं धन देईन. आता मला तुमच्या धनाचा मोह नाही राहिला महाराज, पण त्याचा जीव घेऊन मी जे पाप केलंय त्याच्या प्रायश्चित्तासाठी मी एकदा जरूर प्रयत्न करेन. दुसऱ्या दिवशी अर्ध्या रात्री जेव्हा संपूर्ण राज्य झोपेत होतं, मांत्रिक आपल्या संपूर्ण तयारीनिशी राजमहालात दाखल होतो. राजमहालात मधोमध तो अग्नी जाळून जमिनीवर आपल्या तंत्रमंत्राचं सामान ठेवतो आणि जोर जोरात मंत्र फुकू लागतो. थोड्या वेळातच राजमहालात जोराचं वादळ येतं. असं वाटत होतं जणू काही हे वादळ सगळं काही उजाड करून टाकेल. महालाचे दरवाजे आणि खिडक्या जोराच्या वादळामुळे एकमेकांवर आपटून विचित्र आवाज करत होते. राजमहालात ठेवलेले मौल्यवान सामान एक एक करून जमिनीवर पडून फुटत होते. तांत्रिकाने जमिनीवर कुंकूने बनवलेली भौमितिक आकृतीही जोराच्या वादळाने उडून गेली. काही वेळानंतर वादळ अचानक थांबतं. तांत्रिक आणि प्रभुनाथ जमिनीकडे बघतात तर त्यांना जमिनीवर काही अक्षर दिसतात. रक्ताच्या बदल्यात रक्त. माझ्या अंदाजापेक्षाही जास्त शक्तिशाली आहे हा आत्मा. माझं म्हणणं ऐका, तुम्ही महाल सोडून निघून जा. रागावलेल्या आत्म्याला शांत करणं खूप जोखमीचं काम असतं. मांत्रिक एवढं बोलताच मांत्रिकाचे डोळे लाल होऊ लागतात आणि जीभ बाहेर येते. तांत्रिकाचे हात आणि पाय सुद्धा उलट दिशेला वळतात. असं वाटत होतं की कोणीतरी मांत्रिकाच्या तोंडात हात घालून त्याची जीभ बाहेर ओढलीये. घाबरल्यामुळे आणि दुखल्यामुळे त्याचे डोळे बाहेर आले होते. यावेळेस मांत्रिक एवढा भयंकर दिसत होता की त्याच्याकडे बघणंही शक्य नव्हतं. मांत्रिकाचा भयानक मृत्यू बघून प्रभुनाथ तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागतो. परंतु तेवढ्यात मुख्य दरवाजा बंद होतो आणि एक हात येऊन त्याच्या पायाला धरून त्याला खेचत त्याच यज्ञापर्यंत घेऊन जातो. मला माफ कर. मला मरायचं नाहीये. मला सोड. जर मी मेलो तर हे राज्य अगदी अनाथ होईल. राज्याच्या भल्यासाठी मला सोड. प्रभुनाथ एवढं बोलताच संपूर्ण राजमहालात एक भयानक हसू ऐकायला येतं. या राज्याच्या लोभामध्ये तू माझ्या संपूर्ण कुटुंबाला मृत्यूच्या दाढेत ओढलास. कित्येक निष्पापांना मारलंस. तुझ्या सोबत असं काहीतरी करेन मी की कोणीही तुझं नाव सुद्धा लक्षात ठेवणार नाही. यानंतर वीरसिंग आपल्या भयानक अवतारात प्रभुनाथ समोर येतो आणि त्याचे केस पकडून यज्ञात जळणाऱ्या आगी समोर तो त्याचं तोंड आणतो. प्रभुनाथच्या किंकाळ्यांनी संपूर्ण राजमहल दुमदुमतो, पण वीरसिंग त्याच्यावर दया दाखवत नाही. शेवटी प्रभुनाथचा श्वास थांबतो आणि त्याच्या किंकाळ्याही थांबतात. दुसऱ्या दिवशी सकाळी रुक्मिणीला बातमी मिळते की महाराज प्रभुनाथ आपल्या खोलीत जळलेल्या अवस्थेत सापडले. त्यांच्या शरीरावर जागोजागी निळे डाग होते. ही बातमी ऐकून रुक्मिणीचं मन नाराज झालं. त्या दिवसानंतर रुक्मिणीने बद्रीला घेऊन त्या राजमहालात जाण्याची कधीच हिंमत नाही केली. असं म्हणतात की त्या राजमहालात जो कोणी त्या सिंहासनावर बसला त्याचा मृत्यू असाच रहस्यमयी पद्धतीने झाला की कधीच त्याचं कारण कळलं नाही. मांत्रिकाचं म्हणणं अगदी सत्य होतं. राजमहाल एक मुर्दाघर झाला होता. काही दिवसांनंतर प्रजातंत्र लागू झालं आणि राजमहल एक जुनी हवेली बनून राहिलं आणि सत्ता सरकारकडे हस्तांतरित झाली. आजही वीरसिंगचा आत्मा त्या राजमहालामध्ये प्रभुनाथची बायको आणि त्याच्या मुलाची वाट बघतोय. जोपर्यंत तो प्रभुनाथच्या वंशातील शेवटच्या माणसाला सुद्धा संपवून टाकत नाही, तो असाच त्या महालात राहील. ज्वाला सिंगने आपली आजी रुक्मिणीच्या डायरीचे शेवटचे पान वाचून त्याला बंद करून एका बाजूला ठेवून दिलं. या डायरीत लिहिलेलं सगळं काही खरं आहे का? हे खरं आहे का की आजोबांनी त्यांच्या मोठ्या भावाला मारून तिथलं सिंहासन बळकावलं होतं? त्याच्या मनात त्याचा आजोबा प्रभुनाथ बद्दल तिरस्कार होता. आई,
मला सदैव या गोष्टीची खंत वाटत राहील की मी एका खोन्याचा नातू आहे. आजोबांनी असं का केलं होतं? अखेरीस काय मिळालं त्यांना हे सगळं करून? लालचीपणाचे परिणाम वाईटच होतात बाळा. वचन दे, ह्यानंतर तू आपल्या शाही महिलात जायचा हट्ट कधीच नाही करणार. ज्वाला सिंग आपल्या आईला वचन देतो की तो कधीच त्या महालात जाणार नाही. कारण त्याला त्या खुनाच्या खेळाचा हिस्सा बनायचं नव्हतं. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.